विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता बघा, यानंतरचा हा पुढचा रायटिंग स्किलचा टॉपिक. पाहणो बुक रिव्ह्यू किंवा फिल्म किंवा मूव्ही रिव्ह्यू यापैकी तुम्हाला दोन्हीपैकी एकच एक्झाममध्ये विचारला जातो ना, जो येईल तो लिहायचा लक्षात घ्या. म्हणून आपण काय करतोय, की बुक आणि फिल्म हे दोन्ही पण एकाच टॉपिकवर घेतो लक्षात घ्या. जेणेकरून आपल्याला लक्षात ठेवायला काय सोपं जाईल. आता बघा फिल्म रिव्ह्यूमध्ये कसं असतं, म्हणून हे तुम्हाला बऱ्यापैकी टेबल फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं बरं पडेल. कारण कधी-कधी क्वेश्चन पेपरमध्येच काय ते बाळनो तो टेबल दिलेला असतो. तर तुम्हाला त्याच फॉर्मॅट लिहिलेलं बरं पडलं असं मला वाटतंय लक्षात घ्या. आता आपण बघूया बाळनो, की हा प्रश्न की असतो कसा बघा, की फिल्म रिव्ह्यूमध्ये बघायचं मला पॉइंट्स देतात. 8 ते 7 पॉइंट असतात लक्षात आता. पण बघा पहिलं काय दिलंय? टायटल. दुसरं काय दिलंय? रायटर एंड डिरेक्टर. बरोबर? दुसरं काय बघा प्रोड्युसर. कधी-कधी या मूव्हीचा ड्युरेशन म्हणजे 2 एंड हाल्फ हॉवर वगैरे असं दिलेलं असतं लक्षात ठेवा. पुढे काय दिलंय बघा स्टार कास्ट म्हणजे काय बाळानो? कोणकोणते मेन हीरो किंवा काय मेन हिरोईन किंवा मेन जे कॅरेक्टर असतात ना बाळानो, ती कोणकोणते आहेत, ते रोल प्ले केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला लिहावं लागतं लक्षात घ्या. पुढे काय दिलंय अबाउट फिल्म. त्या फिल्म बद्दलच्या म्हणजे फिल्मची आउटलाईन काय आहे ते सांगायचं थोडक्यात 5-6 ओळीमध्ये. मग त्याला फिल्मचा प्लॉट म्हणजे मेन कथानक जे आहे ते. मग त्याला फेव्हरेट सीन्स म्हणजे काय? तर मग तुम्हाला आवडलेले त्या मूव्ही मधले सीन्स आणि लास्ट वन काय बघा, माय ओपिनियन किंवा युअर ओपिनियन म्हणतात किंवा यातनं लक्षात घ्या बाळांनो, अजून एक सांगतो बाळांनो मी मेसेज काय येईल? मेसेज दॅट वी गेट फ्रॉम धिस मूव्ही. म्हणजे बघा हे पॉइंट लक्षात घेऊनच तुम्हाला हा फिल्म रिव्ह्यू लिहावा लागेल. मग आता मी काय सांगतो लक्षात घ्या बाळांनो, की बघा यासाठी काय असतं, तुम्हाला मार्किंग स्कीम ज्याप्रमाणे बुक रिव्ह्यू आहे ना बाळांनो, त्या प्रमाणात सेम याला मार्किंग स्कीम असते. येतं लक्षात? मग आता आपण काय करूया, की 12th फेल याच मूव्हीचा आपण काय करूया, तर फिल्म रिव्ह्यू आपण थोडक्यात बघूया लक्षात घ्या. आता बघा बाळांनो, पहिल्यांदा पहिला पॉइंट आपण जायचं लक्षात घ्या. ऑलरेडी आपण बुक रिव्ह्यूमध्ये हा टॉपिक व्यवस्थितपणे अभ्यासलाय, तोच पुन्हा आपल्याला कंटिन्यू करायला लक्षात घ्या. पहिलं काय दिलंय बघा टायटल काय दिलंय बघा 12th फेल. असं म्हणून बॉक्स काढायचा टेबल फॉर्मॅटमध्ये लिहा. येतंय लक्षात? पुढे काय दिलंय रायटर एंड डिरेक्टर. तुम्ही असं पण लिहू शकता ना बाळांनो, द फिल्म 12th फेल इज डिरेक्टेड किंवा रिटन एंड डिरेक्टेड बाय विधू विनोद चोप्रा. किंवा आहे असलेलं चालतंय काय अडचण. प्रोड्युसर काय बाळांनो चोप्राज फिल्म्स. येतंय लक्षात? मग त्यातली पहिली लेटर ना बाळांनो, हे सगळी कॅपिटल काढा कारण ती टायटल आहे. येतंय लक्षात? मग आता पुढे काय दिलंय बघा स्टार कास्ट. 1-2 हिरो, एखादा विलन किंवा जे काही असेल ना ते 2-3 त्यातली मेन कॅरेक्टर आहेत ना, रोल आहेत, त्यांची फक्त नावं लिहायची लक्षात घ्या. हिरो बरं का ॲक्टर असतील ती, ॲक्ट्रेस. बघा विक्रांत मॅसी, मेधा शंकर आणि प्रियांशू चॅटर्जी. पण हे काय आहेत बाळांनो त्याच्यातले स्टार कास्ट आहेत. आता पुढे मी सांगतोय काय बघा, अबाउट फिल्म. इथे लक्षात बघा, नीट लक्ष द्या बाळांनो. काय दिलंय बघा, द फिल्म 12th फेल इज बेस्ड ऑन द ट्रू इन्स्पिरेशनल स्टोरी ऑफ काय मनोज कुमार शर्मा who fails in the 12th class but later becomes काय an IPS officer. बघा इट मोटिवेट्स बोथ स्टुडंट्स अँड जॉब ॲस्पिरंट्स. काय कशासाठी? टू फेस चॅलेंजेस बोल्डली अँड नेव्हर गिव्ह अप. इथे लक्षात बाळगू का? हे आहे असं लिहायचं बघा व्यवस्थितपणे जरा बघून घ्या. आता जर पुढे काय दिलंय बाळांनो, त्या फिल्म मधला प्लॉट त्याला पण बॉक्स करा बरं का लक्षात ठेवा. काय बाळांनो मेन कथानक काय त्यातलं बघा. मनोज कुमार शर्मा वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज ऑफ चंबल व्हॅली. बघा पुढे काय दिलंय आफ्टर मल्टिपल फेल्युअर ही फेसेस रिडिक्यूल ॲज वेल ॲज हार्डशिप. त्याची चेष्टा करायची तुम्हाला कल्पना बाळ बघा. एखाद्याला फेल्युअर आलं की नाही लक्षात घ्या, त्याच्या मागे कोणी नसतं. पण जर एखादा सक्सेसफुल झाला ना बाळांनो, आपल्या पाठीमागे सगळे असतात. आपण म्हणतो ना, फेल्युअरमध्ये आपल्या मागे कुणीच नसतं, पण सक्सेसमध्ये मागे सगळे असतात लक्षात घ्या. मग ते सांगितले बाळांनो काय, की फेसेस रिडिक्यूल ॲज वेल ॲज काय सांगितलंय हार्डशिप्स बघा. ॲज वेल ॲज बोथ अँड नॉट ओन्ली बट अल्सो आहेत ना बाळांनो, असं ग्रामॅटिकल कन्स्ट्रक्शन सुद्धा तुम्ही यामध्ये वापरायचे असतात. बघा पुढे काय दिलंय. बघा ही फाइंड सपोर्ट फ्रॉम हिज पॅरेंट्स अँड टीचर्स. बघा ही मेक्स
फ्रँटिक स्ट्रगल. स्ट्रगल म्हणजे काय? संघर्ष. बट नेव्हर गिव्हज अप. तर एवढा मोठा बाण लढा दिला जोरदार. पण कधी ते रणांगण म्हणजे डोंट रन अवे फ्रॉम द काय बॅटल फील्ड. पुढे काय दिलं बघा बाण अजून, की दो ही फेल्स इन द 12th क्लास, ही नॉट ओनली वर्क्स हार्ड बट ऑल्सो क्रॅक्स द UPSC एक्झाम. काय मानू प्रेस्टिजियस म्हणा काय UPSC एक्झाम. पण एवढंच नाही. द मूवी शोज हाऊ हिज करेज अँड डिटर्मिनेशन हेल्प्स हिम टू ओव्हरकम डिफिकल्टीज. एकदा 7-8 वाक्य आहेत ना रीड करून जावा ना, व्यवस्थितपणे रीड करा, लक्षात घ्या. कधीही विसरणार नाहीत आणि आपल्याच लाईफ मधले आहेत ना, तर विसरण्याचा संबंधच येत नाही, लक्षात घ्या. पुढे काय दिलंय बघा, फेवरिट काय म्हणलंय माणूस सीन. तुम्हाला काय आवडलं सांगा मला. आय लाइक द सीन व्हेन विकास सर म्हणजे कोण असल्याचा मेंटॉर किंवा ते ट्रेनिंग मध्ये नाही काय भावना कधी एखादं काय असतं, एखादा मेंटॉर असतो, एखादा ट्रेनर असतो तसं. फेन बघा, आय लाइक द सीन व्हेन विकास सर ऍडवाइसेस मनोज दॅट आफ्टर बिकमिंग an IAS or IPS, you really need to work hard, to work for your country as well as our people. पुढे काय दिलंय बघा, की आय लाईक टू वॉच मनोज. मला मनोजला पाहायला आवडते कसं, स्टडिंग डे अँड नाईट अँड फ्लॅशबॅक ऑफ हिज फेल्युअर अँड स्ट्रगल. बघा मध्येच ते हार्डवर्क करताना डे अँड नाईट, मला मध्येच आठवतंय काय आपण पाठीमाग काय काय हार्डशिप्स केल्यात, काय काय आपल्याला फेल्युअर आलं, त्याच्या मागचं फ्लॅशबॅक टेकल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. हे सीन आहेत ना भावनो अतिशय काय म्हणा हार्ट टचिंग आहेत, लक्षात घ्या. आपल्या मनाला संवेदना सेन्सिटिव्ह आहेत, लक्षात घ्या. तर आता लक्षात घ्या, हे झालं काय फिल्म मधले कोणकोणते सीन आवडले ते. आता यापुढे काय ते बघा, माय ओपिनियन अबाउट द फिल्म. काय लिहायचं बाळा का, आय रिअली लाईक्ड द मूवी. इट टीचेस अस अ परफेक्ट लाईफ टाइम लेसन दॅट. काय सांगितलंय बघा, फेल्युअर इज द स्टेपिंग स्टोन टू सक्सेस असं म्हणा, किंवा फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टू सक्सेस असं म्हणा. अपयश हीच यशाची काय असते पहिली पायरी. पण अजून काय शिकता, इट इज नॉट म्हणजे फेल्युअर इज नॉट द एंड बट इट इज द न्यू बिगिनिंग. इट इज अ न्यू बिगिनिंग. हे दिले बघा बाण. इट गिव्स मी स्ट्रेंथ टू स्टडी हार्ड अँड फोकस ऑन माय गोल. बघा, द स्टोरी इज बोथ हार्ट वॉर्मिंग अँड अपलिफ्टिंग. एकच शब्द का अपलिफ्टिंग. बघा आपल्याला अडचणीतून बाहेर काढणारी आणि काय सांगा बाळांनो, आपल्या मनाला हार्ट वॉर्मिंग अशी स्टोरी आहे, लक्षात घ्या. बोथ म्युझिक अँड सॉंग्स आर हार्ट टचिंग. ह्यातलं म्युझिक बघा मनाला छेदून जातं, लक्षात घ्या. सॉंग्स हेही चांगले आहेत, लक्षात घ्या. आय हायली रिकमेंड द मूवी टू यंगस्टर्स अँड अदर्स हू वॉन्ट्स टू बिकम सक्सेसफुल पर्सन इन देअर लाईव्ह. यासाठी स्टोरी काय अतिशय बाळांनो चांगले. आलं लक्षात बाळा, हे व्यवस्थितपणे करून घ्यायचं, लक्षात घ्या. हा सुद्धा लक्षात घ्या, फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू दोन्ही पण आपण एकाच ह्याच्यावरचे घेण्यामागचं कारण काय, बऱ्यापैकी आउटलाईन, त्यातला मेसेज, त्याबद्दलचं ओपिनियन हे बऱ्यापैकी सेम टू सेम असतं, लक्षात घ्या. म्हणजे काही थोडेसे वेगळे 2 पॉइंट आहेत ना, ते फक्त व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आणि व्यवस्थितपणे करून जावा, लक्षात घ्या. तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क पडणार, पडणार, पडणार. मी तुम्हाला खात्री देतो, लक्षात घ्या. फक्त व्यवस्थित करून जावा. फक्त ग्रॅमॅटिकल मिस्टेक कुठल्या करू नका. पंक्च्युएशन, ग्रामर याच्यावर अगदी व्यवस्थितपणे लक्ष द्या. येतंय लक्षात मग? करता अभ्यास, लागा तयारीला, चांगला अभ्यास करा आणि उद्याच्या पेपरमध्ये 4 आउट ऑफ 4 मार्क्स यामध्ये घ्यायची. बेस्ट ऑफ लक.